नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवोदय प्रवेश परीक्षेतला उतारा 15वा पाहत आहोत. तर पहिले उतारा वाचून घेऊ. ओके, मग याच्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. या प्रश्नांची उत्तर आपल्याला उतारामध्ये सापडतात, त्याच्यामुळे उतारा चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आणि मग प्रश्नांची उत्तर आपल्याला लगेच भेटून जातात. गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. त्याला आंबे अतिशय आवडायचे. गालिब हा कोण होता? प्रसिद्ध उर्दू कवी होता. कविता लिहिणारा. त्याला आंबे फार आवडायचे. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. त्याला आवडायचे पण त्याच्या मित्राला आवडायचे नाही. तर उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालींचा ढीग पडला होता. तो कुठे बसला होता? आपल्या मित्रासोबत गच्चीत बसला होता, म्हणजे गच्चीवर, घराच्या छतावर. तर रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीग खूप पडलेला होता. एक गाढव त्या बाजूला आले. त्याने तो ढीग हुंगला म्हणजे काय केलं? त्या गाढवाने त्या ढिगाचा वास घेतला. हुंगला म्हणजे वास घेणे, व ते तेथून निघून गेले. गालिबचा मित्र म्हणाला, पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. त्याचा मित्र काय म्हणाला? बघ, त्यानं फक्त वास घेऊन निघून गेला तिथून, म्हणजे गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत, असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या मित्राचं. गालिब मंद हसला आणि उद्गारला, खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. आणि मग तो गालिब काय म्हणला? तो थोडासा हसला, मंद हसला आणि मग म्हणला, हो, फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ काय होता? त्याचा मित्रसुद्धा मग गाढव आहे, कारण त्याला आंबे आवडत नाहीत. आंबे आवडत नाही असं कोणालाच होत नाही. ठीक आहे, या उतारा अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे. आता ह्याच्यावरचे आपल्याला प्रश्न पाहायचे. प्रश्न पहिला, आंब्याच्या सालींचा ढीग कुठे पडला होता? तो पडला होता कुठे सांगायचं आहे आपल्याला. ओके, ए गच्चीवर, बी मित्राच्या घरात, सी रस्त्याच्या बाजूला आणि डी गाढवासमोर. आता आंब्याच्या सालींचा ढीग कुठे पडला होता? रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीग पडला होता. तर याचं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे ऑप्शन नंबर सी, रस्त्याच्या बाजूला. प्रश्न दुसरा, गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करीत होता? गालिब आपल्या मित्राबरोबर बसला होता गच्चीवर, तर तो काय करत होता? ऑप्शन ए आंबे खात होता, बी काव्य वाचन करीत होता, सी मित्राशी बोलत होता, डी आंबे हुंगत होता म्हणजे वास घेत होता. याच्यातलं आपलं उत्तर कोणतं येईल? तर तो गालिब आपल्या मित्रांबरोबर गच्चीवर बसला होता, त्याच्या मित्राशी बोलत होता. ऑप्शन नंबर सी येईल. हे प्रश्न तिसरा, पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. येथे गाढव हा शब्द वापरला आहे. येथे गाढव हा शब्द कशासाठी वापरला आहे किंवा कोणत्या उद्देशाने वापरला आहे आपल्याला सांगायचं आहे. ए मूर्ख प्राण्याला उद्देशून, बी ओझे वाहणाऱ्या पशुला उद्देशून, सी नेहमी भुकेला असणाऱ्या प्राण्याला उद्देशून आणि डी आहे कष्टाळू प्राण्याला उद्देशून. तर ह्या वाक्यात आपल्याला म्हणजे काय उद्देशून सांगायचं आहे? गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए, मूर्ख प्राण्याला उद्देशून. प्रश्न चौथा, खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ असा की, कोणता अर्थ येईल असा या वाक्याचा? ए जनावरांना आंबे आवडत नाहीत, बी शहाण्या लोकांना आंबे आवडत नाहीत, सी मूर्खांना आंबे आवडत नाहीत, की डी कवींना आंबे आवडत नाहीत. तर खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा आपण अर्थ जर घेतला तर काय होईल? या उतार्यामध्ये मूर्खांना आंबे आवडत नाहीत. ठीक आहे, प्रश्न चौथ्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी.
प्रश्न 5वा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? घर, आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द या वर्षीच्या पुस्तकामध्ये आलेले आहेत, त्यामुळे सगळे समानार्थी विरुद्धार्थी तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. तर घर यासाठी कोणता समानार्थी शब्द असेल? ऑप्शन नंबर ए वदन, बी मदन, सी नंदन की डी सदन. तर घर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सदन. ऑप्शन नंबर डी 5वाचा आहे उत्तर डी. अशा प्रकारे हा 15वा उतारासुद्धा आपल्याला झालेला आहे. हे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे पुढचा व्हिडिओ करण्यासाठी तेवढंच प्रोत्साहन भेटत असतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.